हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बघणार आहोत मोतीचे तांब्या भांडे. तर यासाठी मी 5 नंबरचे मोती घेतले, त्याला गाठ मारून घेतलेली आहे 40 नंबरच्या धाग्याला. आणि धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घेतले आहे. आणि ज्या धाग्यातून आपली सुई निघालेली आहे त्याच धाग्यातून आपल्याला परत काढायची आहे विरुद्ध साईडने. धागा वरच्या मोत्यामध्ये आणून घ्यायचा आहे परत. आणि वरच्या मोत्यात आणल्यावर आपण परत 3 मोती त्यात टाकणार आहोत. आपल्याला पुढच्या मोत्यात आणल्यावर 3 मोती परत सुईमध्ये काढून घ्यायचे आहे. आणि त्याच मण्यातून आपल्याला परत सुई काढून घ्यायची आहे विरुद्ध बाजूने. परत सुई ही वरच्या मोत्यावर आणून घ्यायची आहे. आणि वरच्या मोत्यावर आणल्यावर परत आपण 3 मोती टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पुढे आता आपले 3 चौकोन झालेले आहेत. आणि आपण आता चौथा चौकोन करत आहोत. आणि सेम प्रोसिजर आहे. चौथा झाल्यावर मग आपण अजून पुढच्या मण्यामध्ये आणून घेणार आहोत आणि 5वा चौकोनही करून घेणार आहोत. आणि 5वा झाल्यावर मग मी पुढे काय करायचं ते तुम्हाला सांगते. आता आपले 5 चौकोन पूर्ण झालेले आहेत 4-4चे. आणि आपण सुई फिरवून पुढच्या मण्यामध्ये म्हणजे खालच्या मण्यामध्ये आणणार आहोत. आता तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा. आणि मग त्या खालच्या मण्यावर आल्यावर आपण त्यामध्ये 3 पांढरे मोती टाकून घेणार आहोत. आणि त्याच्या पुढच्या त्याच मण्यातून आणि त्याच्या पुढच्या मण्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. पुढच्या मण्यातून सुई आल्यावर मग आपण त्यामध्ये फक्त 2 पांढरे मोतीची आपल्याला गरज आहे. आणि आता आपण 5 चौकोनांची आडवी लाईन केलेली आहे. तर आपण असेच 23 कॉलम उभी करणार आहोत. म्हणजे 23 मोती कॉर्नरला आले पाहिजे. अशा प्रकारे आपण ही प्रोसिजर परत परत तसेच करत जाणार आहोत. इथं आता आपल्याकडे 2 मोती आहेत आणि आपण अजून 2 घेतलेले आहेत म्हणजे 4चा चौकोन आपला पूर्ण होत आहे. तर मग आपण आधीच्या चौकोनातला 1 मोती आणि खालचा 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशा 3 याच्यातून एकदमच आपण सुई काढून घेणार आहोत. तुम्ही वेगवेगळी काढली तरी चालेल, पण एकदमच काढायला सोपं जाते जरा. आणि त्याच्या पुढे पण आपण हीच सेम प्रोसिजर करणार आहोत. आता आपला ही दुसरी रो कंप्लीट होत आहे. अशा आपल्याला 23 रो म्हणजे 23 कॉलम्स पूर्ण करायचे आहे. तर मीही करून घेते, तुम्हीही करून घ्या. मग आपण पुढे बघूया काय करायचं ते.
आता आपले 23 कॉलम कंप्लीट झालेले आहेत आणि सुई वरच्या मण्यावर आणून घेतलेली आहे. आता 24वा कॉलमही करायचा आहे, पण तो आपल्याला जॉईन करून करायचा आहे. तर मी सुईमध्ये एक मोती टाकलेला आहे आणि दुसऱ्या साईडचा पहिला मोती त्यातून आपल्याला सुई घालायची आहे. अशा प्रकारे आपला 3 मोती झालेले आहेत. आता अजून आपण एक मोती सुईमध्ये ओवून घेणार आहोत. मग आपण पहिल्या लाईनच्याच पहिल्या ज्या मोत्यातून आपण सुई काढली होती नंतर आधी त्याच्यातूनच आपण सुई काढणार आहोत आणि त्याच्या एका पुढच्या मोत्यातून आपण सुई काढणार आहोत. आणि आता परत आपण सुईमध्ये एक मोती घेऊन घेणार आहोत आणि ऑपोजिट साईडच्या दुसऱ्या 2 नंबरच्या मोत्यातून आपण सुई काढणार आहोत. आणि आता हे आपले 4-4चे सर्कल झाले आहेत. सुई फिरवून आपण तिसऱ्या मण्यावर आणून घेणार आहोत. तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं नीट लक्षात येईल. पुढच्या मण्यावर आणल्यावर परत एक मोती आपल्याला सुईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अपोजिट साईडच्या 3 नंबरच्याच मण्यामधून आपल्याला सुई काढायची आहे. आणि परत सुई फिरवून 4 नंबरच्या मोत्यामध्ये पहिल्या बाजूची आणायची आहे सुई. असं फिरवून घेतल्यामुळे आपली पट्टी पण एकदम फिट होते आणि विणही सैल होत नाही आणि जोड हा एकदम फिट बसतो. तुम्ही डबल धागा घेतला तरीही चालेल. आणि आता मी 5 नंबरच्या हिच्यातून आणून घेतलेली आहे सुई. आणि परत एक मणी टाकून मी ते जॉईन करून घेतलेले आहेत. आता आपला लास्टवाला 5 नंबरचा मोती आलेली आहे सुई आणि त्यातूनही एक मोती टाकून अपोजिट साईडच्या पट्टीतून आपण काढून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली आता ही पट्टी जुडलेली आहे. तुम्हाला वाटल्यास जर विण सैल वाटत असेल तर यातून आपण परत फिरवून घ्यायची आहे सुई सर्व मोत्यांमधून, म्हणजे विण अगदी घट्ट होते. मी ही आता वरच्या साईडने आपण सुई काढून घेतलेली आहे. आता आपण 2 मोत्यांवर काम करणार आहोत. तर मी 2 मोत्यांमधून सुई काढून घेतलेली आहे आणि 3 व्हाईट मोती टाकून खालच्या 2 मोत्यांमधून सुई परत काढून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढचे अजून 2 मोती घ्यायचे आहेत. पुढच्या 2 मोत्यातून आपण सुई काढल्यावर आता आपल्याकडे 3 मोती अवेलेबल आहेत. खालचे 2 आणि बाजूच्या सर्कलमधला 1 मोती. अशा प्रकारे आपल्याकडे 3 मोती ऑलरेडी आहेत. तर आपल्याला 5 सर्कल करण्यासाठी 2 मोती त्यात ॲड करायचे आहेत आणि 3 मोत्यांमधून एकचदा सुई काढून घ्यायची आहे. विण अगदी घट्ट ठेवायची आहे, नाहीतर सैल होईल आणि तांब्याचा पडायला करेल, त्याचा बेस पक्का नाही होणार. पुढच्या 2 मोत्यांमधून परत सुई काढून घेणार आहोत
आणि आपल्याकडे परत 3 मोती आहेत, तर आपण 2च मोती घालून घेणार आहोत आणि 3 मोत्यांमधून सुई काढून घेणार आहोत आणि परत पुढच्या 2 मण्यांमध्ये आपण जाणार आहोत. ह्या पूर्ण पट्टी आपण अशी गोल करून घ्यायची आहे. तर वरती आता आपले टोटल 11 मोती आलेले असतील आणि मग आता लास्टला काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. अजून तुम्ही ही पट्टी पूर्ण विणून घ्या, मी पण विणून घेते, मग आपण लास्टला काय करायचं ते बघूया. आता आपण ही पूर्ण पट्टी करत आहोत आणि आपला शेप आता थोडंसं असं वाकत आहे, म्हणजे आपला आता खालचा बेस रेडी होत आहे असं तुम्हाला वाटतच असेल. ह्याकडे नीट लक्ष द्यायचं आणि वीण अगदी घट्ट घ्यायची. तर शेवटच्या याला आपल्याकडे 4 मोती ऑलरेडी आहेत आणि आपल्याला फक्त 5चा राऊंड करायला एकच मोतीची कमी आहे. तर आपण एक मोती सुईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि 4 मण्यांमधून आपण एकचदा सुई काढून घेतलेली आहे आणि वीण अगदी घट्ट ठेवायची आहे. आता आपली सुई वरच्या दिशेने आणून घ्यायची आहे. आता आपल्याला 3 मोत्यांवर काम करायचं आहे, तर मी 3 मोत्यांमधून सुई काढून घेतलेली आहे आणि अजून सुईमध्ये 3 मोती टाकून घेत आहे आणि खालच्या 3 मोत्यांमधून मी सुई काढून घेत आहे. एकच दार गेली तर ठीक, नाहीतर तुम्ही प्रत्येक एक मण्यातून काढली व्यवस्थित तरी चालेल, जशी आपल्याला सोयीस्कर होते तसं. आणि अजून पुढचे खालचे खालच्या 3 मोत्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत आता. आणि आता आपल्याकडे खालचे 3 आणि बाजूच्या सर्कलचा 1 असे 4 मोती आहे ऑलरेडी. तर आपण सुईमध्ये आता फक्त 2 पांढरे मोती घेऊन घेणार आहोत. मी हे 5 नंबर मण्यांमध्ये करत आहे. तुम्हाला 6 मध्ये करायचं असेल तर ते अजून मोठं होईल. मी 5 मध्येच बनवते हे नेहमी. आणि आता हे झाल्यावर पुढच्या 3 मण्यांमधून परत सुई काढून घ्यायची आहे. आपली वीण अगदी घट्ट ठेवायची आहे, नाहीतर आपला बेस जर घट्ट बसला नाही तर मग आपलं तांब्याचं भांडं व्यवस्थित उभं राहणार नाही. हे आपण गणपतीसाठी किंवा नेहमी असं भातुकलीमध्ये ठेवण्यासाठी खूप छान असं सुंदर असे भांडे दिसते हे. आणि आपला हा अशा प्रकारे आता राऊंड पूर्ण झालेला आहे. तर आता वरच्या बाजूला आपल्याला 5चा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आणि मग 5चा राऊंड झाल्यावर आपल्याला शेवटी फक्त एकच मोती टाकायचा आहे. अशा प्रकारे आपला बेस हा पूर्णपणे पॅक झालेला आहे. आणि थोडी सुई फिरवून मी वरच्या बाजूने आणून घेणार आहे. तुमची सुई संपलेली असेल, धागा संपलेला असेल तर तिथंच गाठ मारून घ्यायची आहे. बघा, फिट विणल्यामुळे छान घट्ट बसते. जर तुमची वीण घट्ट नसेल तर तुम्ही डबल दोराही घेऊ शकता. आता आपण वरच्या बाजूने वर्क करणार आहोत.
तर वरच्या बाजूनेही आपण सेम प्रोसिजर करणार आहोत. खालचे 2 मोती आणि वरतून 3 मोती टाकून घेतलेले आहेत. असं आपल्याला 5चा राऊंड करून घ्यायचा आहे. असंच पुढे अजून 2 मोत्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत आणि आता आपल्याकडे 3 मोती ऑलरेडी आहेत, तर 5च्या राऊंडला आपल्याला 2च मोती लागणार आहेत. तर 2 मोती मी सुईमध्ये टाकून घेत आहे आणि पहिल्या राऊंडचा 1 मोती आणि खालचे 2 मोती अशामधून आपण सुई काढून घेणार आहोत. ही सेम स्टेप आपण खालच्या बाजूनेही केलेली आहे, त्यामुळे सेमच फॉलो करायचं आहे आणि हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात आणि मग पुढचं बघूया आपण. आता आपला हा राऊंड पूर्ण झालेला आहे. तर आपण आता फक्त एक एक मण्यावरच काम करणार आहोत. तर मी वरच्या लाईनीतला 1 मोतीमधून सुई काढलेली आहे आणि 3 मोती टाकून घेतलेले आहेत. असं 4चा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला 4चा राऊंड थोडा झाल्यावर लगेच लक्षात येईल की आपला तांब्यासारखा शेप होतो आहे. पुढच्या परत एका मण्यातून आपण सुई काढून नंतर फक्त 2 मोती घालायचे आहेत. बाजूच्या राऊंडचा 1 मोती आणि खालचा 1 मोती अशा प्रकारे आपला 4चा राऊंड पूर्ण होत आहे. परत पुढे सेम स्टेप आहे. एकेका मोत्यामधूनच आपल्याला ही स्टेप करायची आहे. वीण अगदी घट्ट घ्यायची, नाहीतर शेप बरोबर येत नाही. कितीही व्हिडिओ बघितले आणि वीण घट्ट नसली तर मग तो शेप काही व्यवस्थित येणार नाही. ही काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. आता आपण यावर अजून प्रत्येक मोत्यावर आपण 4चा 1 राऊंड परत करणार आहोत. सेम प्रोसिजर आहे. 1 मोत्यातून सुई काढायची आणि 3 मोती घालून घ्यायचे आहेत आणि त्याच मण्याच्या अपोजिट साईडने आपण सुई टाकून घ्यायची आहे आणि पुढच्या मोत्यातून पण काढायची आहे. पुढच्या मोत्यामध्ये मग आपल्याला फक्त 2 मोती लागणार आहेत. अशा प्रकारे हाही 4चा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया.
आपला पहिला 4चा राऊंड, दुसरा 4चा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि आता वरच्या मोत्यातून सुई काढलेली आहे आणि एक गुलाबी मोती आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. परत एक गुलाबी मोती आणि परत त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. म्हणजे जसं त्याची कडा वाकलेली असते ना, तसं आपलं डिझाईन तयार होणार आहे. त्यामुळे प्रत्येक एका व्हाईट मण्यानंतर आपल्याला एक गुलाबी मोती हा टाकायचा आहे. सरळ ओवत जायचं आहे. कुठूनच सुई फिरवायची नाही. फक्त एका व्हाईटमधून दुसऱ्या व्हाईटमध्ये टाकताना मध्ये गुलाबी मोती टाकून घ्यायचा आहे आणि वीण मात्र घट्टच ठेवायची आहे. खूप सुंदर आणि अगदी उठून असं हे कलर दिसतात आणि खूप सुंदर असं गणपतीपुढे ठेवायला दिसतं. त्यामुळे नक्की करून बघा तुम्ही हे फुलपात्र आणि तांब्याचे भांडे. ह्या गणपतीला आपण सर्व मस्तपैकी सजावट करूया. काय म्हणतात मग मंडळी? कसं वाटलं आपल्याला? आता आपण फुलपात्राकडे वळणार आहोत. आपण फुलपात्र विणायला घेत आहोत. तर यासाठी मी धाग्याला गाठ मारून घेतलेली आहे आणि 4चा राऊंड करून घेत आहे 4 मोती टाकून. असे 4-4चे आपल्याला 3 कॉलम्स आणि 11 लाईनी हव्या आहेत. उभे 3, आडवे 11 अशा प्रकारे आपल्याला ह्यासाठी आपल्याला 4-4चे कॉलम करून घ्यायचे आहेत. ज्या प्रकारे आपण सेम मोतीच्या भांड्याला केलं होतं, तांब्याला केलं होतं, त्याचप्रमाणे फुलपात्राला सेम प्रोसिजरने आपल्याला फक्त 11 आडवे कॉलम्स हवे आहेत आणि 3 उभे कॉलम्स हवे आहेत. तर सेम प्रोसिजर आहे. तुम्हाला जास्त समजावून सांगायची गरज पण नाही आहे आणि त्याच प्रकारे मी करत आहे. व्हिडिओ बघूनही तुम्ही करू शकता. अगदी व्यवस्थित बारकाईने व्हिडिओ बघा, म्हणजे लगेचच कळेल तुम्हाला. आता ही पट्टी आपली तयार झालेली आहे आणि आपण आता 12वा कॉलम करणार आहोत. तर त्यासाठी आपण पट्टी जोडून घेणार आहोत. मी पहिल्या याच्यामधून सुई काढून एक मोती टाकून अपोजिट साईडच्या पट्टीच्या बाजूने एक मोती टाकून घेतलेला आहे आणि परत त्यामध्ये एक मोती टाकून पहिले ज्यात सुई होती त्यातूनच काढणार आहे. अशा प्रकारे आपला 4चा राऊंड पूर्ण होणार आहे आणि त्याच्याच पुढच्या मोत्यातून परत सुई काढून घेणार आहे आणि आता परत एक मोती टाकून मी खालच्या मोत्यातून काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपली पट्टी जुळते. हे तर तुम्हाला तांब्याचे भांडे करताना समजलंच असेल. त्यामुळे फुलपात्र करायला तुम्हाला काही जवळ जाणार नाही आहे. पण वीण अगदी घट्ट हवी, हे मी घडी सांगत आहे, कारण की वीण घट्ट नसल्यास त्याचा शेप बसत नाही आणि लोट्या पण कलंटो आणि फुलपात्र पण कलंटे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपली वीण ही घट्टच हवी. तुम्हाला सिंगल दोऱ्यामध्ये जमत नसेल तर डबल दोऱ्यात केलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपण आता ही पट्टी जोडून घेत आहोत. शेवटच्या 3ऱ्या मण्यातून आपण सुई काढून घेत आहोत आणि आपली पट्टी ही जोडून झालेली आहे. आता आपण सुई वरच्या बाजूने आणून घेणार आहे आणि जसं आपण लोट्याला केलं होतं तसंच सेम आहे. इथं पण 2 खालचे मोती घ्यायचे आहेत आणि वरती 5चा राऊंड पूर्ण करायचा आहे आपल्याला. तर आपल्याकडे 2 मोती आहेत ऑलरेडी. तर आपण सुईमध्ये 3 मोती घेणार आहोत. हे 3 मोती मी टाकून घेत आहे आणि
खालच्या 2 मण्यांमधून आपण परत सुई काढून घेणार आहोत आणि पुढच्याही 2 मण्यांमधून आपण सुई काढून घ्यायची आहे. आता हा आपल्या भांड्याचा फुलपात्राचा असं म्हणूया आपण बेस तयार होत आहे. आता आपल्याला 3 मोती ऑलरेडी आहेत, तर 2च मोती आपण टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हा पूर्ण 5-5चा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आणि आपले भांडे हे पूर्णपणे खालतून सील होणार आहे. तुम्हाला अगदी लगेचच लक्षात येईल, काहीच कठीण नाही आहे यामध्ये. जर तुम्ही लोट्या बनवला तर हे बनवायला काहीच वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटामध्ये हे फुलपात्र बनून जाते. खालील भांडे आपले आता सील झालेले आहेत. सुई मी फिरवून वरच्या बाजूने आणलेली आहे आणि एका पांढऱ्या मण्यातून मी सुई काढून घेतलेली आहे आणि पुढच्या मण्यामध्ये टाकायच्या आधी मी त्यामध्ये गुलाबी मोती हा टाकून घेतलेला आहे आणि पुढच्या मण्यामध्ये तो टाकून घेतला आहे. आता परत एक गुलाबी आणि एक पांढरा असं आपण टाकत फक्त विण घट्ट ठेवायची आहे. पूर्ण राऊंड हा करून घ्यायचा आहे, जसं सेम आपण आपल्या लोट्याला केलेलं आहे. त्याच प्रकारे हे फुलपात्रही आपलं बनणार आहे. एका व्हाईट मोत्यातून काढलं की पिंक मणी टाकायचा आणि दुसऱ्या व्हाईट मोत्यामध्ये सुई टाकायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण प्रोसिजर करून घ्यायची आहे. खूप सुंदर असे आपलं हे फुलपात्र रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा सेट खूपच सुंदर असा दिसतोय. तुम्ही पण नक्कीच ह्यावेळेस गणपतीची शोभा वाढवा आणि असं सेम बनवा.